सविस्तर वृत्त. गोरक्षक शुभम सूर्यवंशी व सहकारी यांनी डायल 112 क्रमांकावर माहिती दिली होती की बोलेरो पिकअप क्रमांक MH41AU 0452 या जनावराची बेकायदेशीर अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जात आहेत असा कॉल पोलिसांना आल्यानंतर लगेच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. सदर वाहनात 6 गायीचे वासरू असल्याने सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले होते. सदर वाहनातील गोवंशबाबत अधिक खात्री केल्यानंतर सदर जनावरे हे श्री समाधान रामचंद्र धनगर राहणार मालपूर तालुका शिंदखेडा यांचे कडेश शेतात पालनपोषणासाठी ताहराबाद येथून श्री हरेश अर्जुन मुंदवा धंदा दुग्ध व्यवसाय हल्ली राहणार ताहराबाद यांच्याकडे घेतले आहेत. तसा दाखला ताहराबाद ग्रामपंचायत यांनी दिला होता. सदर कारवाईत मूळ मालक श्री हरेश अर्जुन मुंदडा भरवाड धंदा दुग्ध व्यवसाय राहणार मुक्काम पोस्ट आकरू तालुका धंदुका जिल्हा अहमदाबाद गुजरात राज्य हल्ली मुक्काम ताहराबाद तालुका बागलान तसेच श्री समाधान रामचंद्र धनगर राहणार मालपूर तालुका शिंदखेडा यांच्याकडे विचारपूस करून तसेच त्यांचे जबाब नोंदवून खात्री केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोडी यांनी सदर ठिकाणी खात्री करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून फोटो घेतले आहेत. वाहनात 6 गायीचे वासरू गोवंश वाहतूक होत असल्याने मोटर वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच सदर कारवाई सोशल मीडिया मोबाईल मेसेजद्वारे पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून देण्यात आले असे खोटे मेसेज प्रसारित केले आहेत. परंतु पोलिसांनी सदर प्रकरणी पूर्ण खात्री करून कायदेशीर कारवाई केली आहे. पिंपळनेर शहरातील काही ग्रुपवर चुकीची माहिती व्हायरल होत आहे तरी ती चुकीची आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. पोलिसांनी पूर्णपणे शहानिशा केली आहे. चुकीची माहिती व्हायरल करू नये असे आवाहन पिंपळनेर पोलिसांकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सहसंपादक अनिल बोराडे. नमस्कार, मी API किरण सुरेशराव बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन. दिनांक 4/12/2024 रोजी सामोडा रोडवर शांती ट्रेडर्स समोर शुभम सूर्यवंशी व त्याच्या सहकाऱ्यांनी डायल 112 वरून कॉल केला की सदर ठिकाणी एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH410452 यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जाते असा कॉल झाल्याने मी पोलीस स्टेशनला हजर असलेले PSI शिरसाट यांना सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत कळले. यावरून PSI शिरसाट हे सदर ठिकाणी गेले व त्यांनी सदर वाहन व वाहनात असलेले 6 वासरू हे पोलीस स्टेशनला घेऊन आले. सदर वासरू कोणाचे व कुठून जात आहे याबाबत खात्री केली असता सदर वासरू हे ताराबाद येथील हरेश अर्जुन मुंदवा हे काठियावाडी आहेत. यांनी मालपूर येथील समाधान रामचंद्र धनगर यांच्याकडे पालन पोषणसाठी दिले आहे अशी माहिती मिळाल्याने तसे आम्ही त्या दोघांचे जबाब घेण्यात आले आहे. त्या दोघांच्या जबाबामध्ये तसं निष्पन्न करण्यात आलं की यांनी त्यांना विना मूल्य ते पालन पोषणासाठी दिले आहे फक्त. आणि यानंतर आम्ही आमचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांना सदर ठिकाणी जिथं मालपूर येथे हे घेऊन जाणार होते समाधान धनगर यांच्याकडे तिथे जाऊन चौकशी करायला सांगितली की हे वाहन खरंच कत्तलसाठी न जाता त्यांच्या गोठ्याच्या पालन पोषणासाठी जात आहे का याबाबत चौकशी करा, त्यानंतरच ते वासरू त्यांना सुपूर्द करा. यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यानुसार त्यांची ताबापावती करून त्या जनावरांना त्या वासरूंना समाधान धनगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व तिथे ते वासरू आजही व्यवस्थितपणे चरत आहे, बाहेर फिरत आहे अशा प्रकारचे फोटो सुद्धा येत आहेत. आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, फक्त पालन पोषणासाठी नेलेला आहे. आणि यामध्ये एका वाहनामध्ये जास्त वासरू ठेवल्यामुळे आपण त्या वाहन मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर बऱ्याचशा सोशल मीडियावर असे अफवा फिरत आहे की पोलिसांनी काही कारवाई न करता कत्तलासाठी जाणारी गाडी सोडून दिली, तर हे सरसर खोटं आहे. याच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे व सदर जनावर गोवंश हे वासरू पालन पोषणासाठी गेले ना की कत्तलासाठी. बाकी सगळे आरोप खोटे आहेत.